म्हणून शिक्षणाकडे हे सरकार लक्ष देत नाही। देशात दंगे घडवायचे आहे। हे आंदोलन गल्लीपासून दिल्लीपर्यंत आलेलं आहे, तरी हे शासन त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही। काल दिल्लीमध्ये झाला, आज आम्ही गल्लीमध्ये दर्यापूर शहरामध्ये हे बंद आंदोलन केलंय। असं वाटतं लोकशाही आहे किंवा नाही, हुकुमशाही आहे असं वाटते। दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ आपण जर पाहिलं तर आज दर्यापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी गांधी चौकापासून हा निषेध मोर्चा निघालेला आहे। आपण जर पाहिलं तर या निषेध मोर्चात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची या ठिकाणी मागणी केली आहे। दर्यापूर बंदची हात पुकारली होती, काही व्यावसायिकांनी दुकान बंद न केल्यामुळे आता हे आंदोलन हिंसक होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसून येत आहे। कारण की दर्यापूर बंद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते, परंतु दर्यापूर बंद या बंदला काही व्यापाऱ्यांनी पाठिंबा न दिल्यामुळे आता हे हिंसक वर या ठिकाणी आंदोलनाला मिळते की काय असं चिन्ह दिसून येत आहे। संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। या आधीच बंदचे आवाहन केले होते, परंतु या बंदचे आवाहन केल्यानंतर हे काही व्यापाऱ्यांनी बंद न केल्यामुळे आता हे आंदोलन हिंसक होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसून येत आहे। पोलीस या ठिकाणी मध्यस्थी करत आहे, कोणीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे की परंतु आपण मोठ्या प्रमाणात नारेबाजी दिली जात आहे। आता या हिंसक आंदोलन कुठेही गालबोट लागू नये यासाठीच हे आंदोलनकर्त्यांनी आंदोलकाच्या वतीने आवाहन करण्यात जात आहे। आपण जर पाहिलं तर मोठे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडावे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून काय मागणी, काय कशासाठी आंदोलन आहे? हे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन आहे। काय मागणी आहे तुमची? काहीच नाही, तो लाठीचार्ज झाला, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। नक्की जर आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केलं जात आहे। काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्या सोबत आहे, काय आहे, कशासाठी आंदोलन आहे, काय? हा विद्यार्थ्यांकरता आंदोलन आहे। दिल्ली सरकारने जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे, जे पोलीसच्या वेशामध्ये गुंडे RSS बीजे सरकारने जे केलेले आहे त्यांच्याकरता हे आंदोलन आहे। त्याचा प्रोटेस्ट म्हणून महाराष्ट्र बंद केलेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष काय सांगा संजीव बुवा, आपण आंदोलन केलं आहे मोठ्या प्रमाणात? हे आंदोलन गल्लीपासून दिल्लीपर्यंत आलेलं आहे। दिल्लीमध्ये जो अमानुष अत्याचार झालेला आहे, लाठीचार्ज झालेला आहे, निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केला आहे। तो अत्याचार थांबवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेट पेपरची जे फुटी झालेली आहे, तरी 25 दिवस होऊन सोनम सर उपोषण करत आहेत, तरी हे शासन त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही। एवढा कशाला हे शासन हरिक करते त्या धर्मेंद्र प्रधानचा, त्याचा राजीनामा का घेत नाही? म्हणून या बीजेपी सरकारला या देशात शांतता महत्वाची आहे, देशात दंगे घडवायचे आहे, म्हणून शिक्षणाकडे हे सरकार लक्ष देत नाही, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही। या ठिकाणी आम्ही त्या सरकारचा निषेध करतो। बाळासाहेब आंबेडकर, छत्रपती बाळासाहेब आंबेडकर काल त्यांनी हाक दिलेली आहे, भारत बंदची हाक दिलेली आहे, महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। त्याचा एक भाग म्हणून काल दिल्लीमध्ये झाला, आज आम्ही गल्लीमध्ये दर्यापूर शहरामध्ये हे बंद आंदोलन केलंय। हे आंदोलन पक्षाचं नसून, एका व्यक्तीचं नसून, एका माणसाचं नसून, या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडी छत्रपती बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरलेले आहेत, भीमराव आंबेडकर रस्त्यावर उतरलेले आहेत। आम्ही सर्व फक्त या विद्यार्थ्यांना प्रोटेक्ट करत आहोत, यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर येत आहोत। विद्यार्थ्यांवर भविष्य अन्याय होऊ नये, जे दिल्लीमध्ये घडलं ते पोलिसांच्या विरोधात पोलिसांनी जे अत्याचार केलेला आहे, शासनाने जे हुकुमशाही केली आहे, काही लोकांनी पोलिसांची वर्दी घालून पोलिसांवर अत्याचार केला आहे। 12 वर्षाच्या एका मुलीला कपडे फाडून पोलिसांनी मारलेला आहे। हे अमानुष अत्याचार आहे। असं वाटते लोकशाही आहे किंवा नाही, हुकुमशाही आहे असं वाटते। हे हुकुमशाहीची सुरुवात मोदी सरकारने केलेली आहे। मोदी सरकारने तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा। आम्ही सर्व लोक इथून SDM कार्यालयाला मोदी सरकारला पत्र देणार आहोत, त्यांना म्हणणार आहोत धर्मेंद्र प्रधान राजीनामा घ्या आणि देशामध्ये जे शिक्षण व्यवस्था आहे, ते पेपर फुटी होत आहे, देशामध्ये जे नीटची परीक्षा पेपर फुटलेले आहेत, ते पारदर्शक असावी, त्याच्यावर समिती नेमण्यात यावी, हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही पाहतात मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे, विद्यार्थ्यांची मागणी आहे। लोकशाहीमध्ये जनतेला हवे असलेले कायदे लमनात आणणे हा एक भाग असते, परंतु हे बीजेपी सरकार लोकशाहीला मानत नाही, भारतीय राज्यघटनेला मानत नाही, राज्यघटनेच्या विरोधात हे सरकार जात आहे, म्हणून जनतेचा आक्रोश वाढलेला आहे। जर हे सरकार लोकशाही मानत नसेल तर लोकशाही मार्गाने
जनता या बीजेपी सरकारला धडा शिकवील यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत आहे, विद्यार्थ्यांसोबत आहे, एवढंच बोलतो. नक्कीच जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नरेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने केली आहे आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण आंदोलन अशा प्रकारे चिघटणार अशी सुद्धा इशारा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे. मी किरण ओले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.